नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रोज रात्री 10 वाजता रीलद्वारे राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्यासमोर आपण मांडतो आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की करा आणि सविस्तर बातम्या बघायची असेल त्या पण ठळकच तर 9 वाजता आपण रोज भेटतो. तर पहिल्या बातमीकडे वळूया. मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. मोठमोठ्या नेत्यांचं समर्थन मिळताना आपल्याला दिसतंय. तुफान गर्दी म्हणजे CSMT म्हणा किंवा चर्चगेट म्हणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुफान गर्दी दिसते. कालच देवेंद्र फडणवीस यांनी 1 दिवसाचं आंदोलनाची वेळ वाढवण्याचे संकेत दिले होते आणि आजची बातमी जी आली आहे ती आहे 1 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची आता वेगवेगळ्या चर्चा घडताना नक्कीच आपल्याला दिसणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. पुढची बातमी आहे क्रिकेटर हरभजन सिंगने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. अत्यंत चांगला खेळाडू आहे, आपण बघितलंच आहे. आता रिटायरमेंट घेतलेली नाही आहे, परंतु आपल्याला ODI म्हणा, टेस्ट म्हणा किंवा T20 म्हणा हे खेळताना दिसत नाही. आता त्याने एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. या भेटीत जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढवण्यासह तरुण खेळाडूंना अत्यंत चांगले कोच मिळावे यासाठी या दृष्टीने चर्चा झालेली आहे त्यांच्यामध्ये. ही अत्यंत चांगली गोष्ट घडलेली आहे. आणि पुढची बातमीकडे वळूया. तर पुढची बातमी आहे की आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत. आज त्यांनी अंधेरीतील मोगरेश्वर या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेतलं आणि तसेच उद्या लालबागच्या राजाचं दर्शन ते घेणार आहेत. तर पुढची बातमी जर बघायची झाली तर इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांनी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर उद्धव ठाकरे व तसेच शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसभरातील घटना बातम्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला आवडल्या असेल, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तसेच अजूनही चॅनलला तुम्ही मेंबरशिप घेतली नसेल तर नक्की एकदा मेंबरशिपसुद्धा घ्या. धन्यवाद. भेटू उद्या.